आता आपण समजून घेऊया आपल्या पठारी प्रदेशावरच्या नद्या. तर पठारी प्रदेशांच्या नद्या ज्या आहेत, पठारी प्रदेश, पठारी प्रदेशातील नद्यांना दोन पद्धतीने डिवाइड केलं जातं. एक म्हणजे पूर्ववाहिनी, ठीक आहे, पूर्ववाहिनी, आणि दुसरं म्हणजे पश्चिम वाहिनी. कोणती? आता पूर्ववाहिनी नदी आणि पश्चिम वाहिनी नदी हे कशा पद्धतीने डिवाइड केलं जातंय ते पहिले नीट समजून घ्या. तर या ठिकाणी आपल्या भारतामध्ये तर अरवली पर्वत आहे, ठीक आहे. अरवली पर्वताचा भाग, त्यानंतर या प्रदेशामध्ये असलेला हा जो भाग मी तुम्हाला दाखवत आहे ना, हा भाग स्पेशली लक्षात ठेवा, कारण की हा भाग बिलॉंग करतो एक जलविभाजकाला. पठारावरच्या प्रदेशावरती असलेलं एक जलविभाजक म्हणून हा तुम्हाला सर ही लाईन अशी कशी धरलेली आहे, की ऑलरेडी आयोगाने एकदा विचारलेली आहे लाईनवरती क्वेश्चन्स. तर हे जे लाईन मी तुम्हाला या ठिकाणी शो केलेली आहे, जर त्याला ब्रॉड पद्धतीने जरी तुम्ही काढत बसलात तरी तुम्हाला लक्षात येईल की या प्रदेशाच्या ह्या रेषेच्या या बाजूला, ओके, जसं की इथे लुनी नदी आहे, ती एक पश्चिमेकडे वाहते. या प्रदेशामध्ये असलेली एक साबरमती नदी आहे. या भागामध्ये, ठीक आहे, या प्रदेशातून वाहणारी एक माही नदी आहे. या भागातून वाहणारी नर्मदा नदी आहे. या प्रदेशातून तापी नदी आहे. आणि इकडे पूर्णपणे पश्चिम किनारपट्टीच्या काही नद्या आहेत. या पश्चिम किनारपट्टीच्या ज्या नद्या आहेत, या सगळ्या नद्या मोस्ट प्रॉबब्ली या पश्चिमेकडे वाहतात. यांना आपण म्हणू पश्चिम वाहिनी नद्या. आता पश्चिम वाहिनी नद्यांमधल्या काही महत्त्वपूर्ण नद्या मी लिहून घेतो एका साईडला, ते नीट समजून घ्या. पण हा एक जलविभाजक आहे, हे विसरू नका, ठीक आहे. जलविभाजक आहे, हा विसरू नका. या जलविभाजकाच्या आधारावरती जर मी नद्यांचा प्रदेश काढला, जर आपण वेगळा कलर जर घेतला, तर एक लक्षात येतं तुमच्या, ओके, एक पॉईंट या ठिकाणी लक्षात येऊन जाईल की इथे एक लुनी नदी आहे, जी की लुनी नदी एकदम याच भागात आहे असं नाही, इथून ती नदी लुनी नदी अशी इकडे वाहत येऊन इथे गायब होते. ही आहे लुनी, ठीक आहे. त्यानंतर या प्रदेशामध्ये असलेली आणि दक्षिणेकडे येऊन खंभातच्या खातात मिळणारी साबरमती, या प्रदेशातून उगम पावणारी आणि या प्रदेशात खंभातच्या खातात येऊन मिळणारी ही माही नदी, राईट. त्यानंतर या प्रदेशात उगम पावणारी, अमरकंटकच्या जवळ उगम पावणारी मैकल डोंगर रांगेमध्ये, आणि इकडे वाहत येऊन खंभातच्या खातात मिळणारी पश्चिम वाहिनी मध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी नदी म्हणजे नर्मदा नदी. इथं लक्षात ठेवा, नर्मदा नदी कुठे आहे? नर्मदा नदी मध्य भारताच्या प्रदेशातून पश्चिमेकडे वाहत जाऊन खंभातच्या खातात मिळालेली आहे, ठीक आहे. त्यानंतर या प्रदेशात बैतूल जवळ उगम पावलेली तापी नदी आणि खंभातच्या खातात जाऊन मिळते ती, ठीक आहे, तापी नदी. देन महाराष्ट्राच्या प्रदेशात असलेली वैतरणा, त्यावरती क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर या ठिकाणी असलेली उल्हास, त्यानंतर इथं असलेली पाताळगंगा, त्यानंतर सावित्री, चूक, ठीक आहे, चूक. त्यानंतर इथं शरावती, गोव्यामध्ये असलेली महादेई, ठीक आहे. त्यानंतर केरळमध्ये असलेली, ओके, पोन्नानी आणि पेरियार. या ज्या काही नद्या मी तुम्हाला या ठिकाणी शो केलेल्या आहेत, ह्या सगळ्या नद्या आपल्या भारताच्या पश्चिमेकडच्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि ह्या सगळ्याच्या सगळ्या नीट लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले तर तुम्हाला एवढ्या नद्या लक्षात ठेवायच्या. मी या नद्यांच्या उपनद्या सांगत बसणार नाही लगेच. मॅप रीडिंगमध्ये सगळ्यात पहिले बेसिक समजून घ्यायचं असतं की नद्यांचं लोकेशन काय आहे. आपल्याला पूर्ण शिकायचं नाही आहे. शिकण्यासाठी वेगळ्या बॅच आहे, वेगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत, तिथं तुम्हाला मी शिकवेल प्रॉपरली. पण सगळ्यात पहिले तुम्हाला मॅपिंग समजलं पाहिजे की नक्की मॅप्स कुठे कुठे आहेत, की लुनी नदी कुठे आहे, साबरमती नदी कुठे आहे, माही नदी कुठे आहे, नर्मदा, तापी. आता याच्यावरती आयोग काय विचारतो, याच्यावरती तुम्हाला क्रम विचारतो. आयोगाचा सगळ्यात महत्त्वाचा फंडा हाच आहे की तुम्हाला किती समजलंय ते पहिले बघतो आयोग, ठीक आहे, किती समजलंय ते. सगळ्यात आधी पहिले तुम्हाला एक अप्रोच लक्षात ठेवा की ह्याचा एक दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी. खूप म्हणजे खूप. पॉईंट लक्षात आला? कधी कधी लुनीच्या उत्तरेकडे असलेली एक घग्गर नदी सुद्धा तुम्हाला विचारली जाते.
ही जी घग्गर नदी पहिली हिमालयीन नदी होती, आता ती हंगामी नदी झालेली आहे. तिच्यात जास्त पाणी नसतं कारण की तिचा कोर्स चेंज झालाय. आता हा झाला पश्चिम वाहिनी नद्यांचा अप्रोच. तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे लावण्यासारखा एखादा प्रश्न यावरनी विचारली जाऊ शकते. आता बघू पठारावरतीच उगम पावणाऱ्या, ठीक आहे, पठारावरतीच उगम पावणाऱ्या पण बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या. तर पूर्ववाहिनी नद्यांना आपण थोडासा वेगळा कलर घ्यायचा प्रयत्न करू. पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत त्या पूर्ववाहिनी नद्या कोणत्या कोणत्या, तर आपण मेजर नद्या घेऊ. तर या ठिकाणी आहे ना, या ठिकाणी या पट्ट्यामध्ये हा जो भाग आहे या भागामध्ये एक सुवर्णरेखा नदी आहे. ठीक आहे, कोणती नदी? सुवर्णरेखा, जे की छोटा नागपूरच्या प्रदेशामधून येते. सुवर्णरेखेच्या बाजूलाच या ठिकाणी एक ब्राह्मणी नावाची नदी आहे. कोणती नदी आहे? ब्राह्मणी. ठीक आहे, बैतरणी ही ब्राह्मणीचाच एक पार्ट आहे. बैतरणी सुद्धा नावाची नदी सुवर्णरेखा आणि ब्राह्मणीच्या मध्ये एक बैतरणी नावाची सुद्धा एक नदी आहे. ओके, पठारी प्रदेशावरच उगम पावणारी पण हुगळीला जाऊन मिळणारी दुसरी एक नदी आहे, त्याला आपण म्हणतो दामोदर. पण तो दामोदर आपण गोदावरीचा पार्ट आहे, तो गोदावरीच्या पार्टमध्ये आपण दामोदर समजून घेऊ. सुवर्णरेखाच्या उत्तरेकडे आहे दामोदर, तरी ते लिहून ठेवतो एक रेफरन्स म्हणून. जर कधी एखादा आयोगाने क्वेश्चन विचारला की उत्तरेकडून दक्षिणेकडच्या नद्यांचा क्रम लावा, तर दामोदर लक्षात ठेवा. आणि दामोदरच्या उत्तरेकडे वरती आहे अजय. कोणती? अजय किंवा अजोय. अजय नंतर दामोदर, दामोदर नंतर सुवर्णरेखा, सुवर्णरेखा नंतर बैतरणी, बैतरणी नंतर ब्राह्मणी. पण ऍक्च्युअली बैतरणी जी आहे त्याला वैतरणी पण म्हणतात. तो एक ब्राह्मणी नदीचाच एक सब पार्ट आहे. तो ब्राह्मणी नदीला एकदम जिथं ब्राह्मणी नदी त्या महानदीच्या त्रिभुज प्रदेशात जाऊन मिळते, अगदी तिथंच बैतरणी सुद्धा जाऊन मिळते. आता पुढचा जो भाग आहे तो नीट समजून घ्या. या प्रदेशामध्ये महाराष्ट्र छत्तीसगडच्या बॉर्डरच्या एरियामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी एक नदी उगम पावते, जी नदी या मैकल डोंगर रांगांमुळे वेगळी झालेली आहे. आणि ही नदी वाहत जाऊन, ठीक आहे, ही नदी वाहत जाऊन इथे या ओरिसाच्या प्रदेशामध्ये जाऊन त्रिभुज प्रदेश फॉर्म करते. तर ही जी नदी आहे या नदीला म्हणलं जातं महानदी. लक्षात ठेवा मुलांनो, ही आहे महानदी. आता या नद्यांच्या नद्या आणि इतर गोष्टी आपण ऑब्व्हियसली पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊ. आज फक्त आपल्याला एक बेसिक कंपोनंट समजून घ्यायचा आहे की हा आहे महानदीचा पार्ट. देन या प्रदेशामध्ये जिथं वैतरणा उगम पावते त्याच्याच एक्झॅक्टली अपोजिट साईडला जिथं वैतरणा उगम पावलेली आहे, त्या वैतरणा उगम ज्या ठिकाणी पावते त्या ब्रह्मगिरीच्या टेकडीवरती, ओके, त्र्यंबकेश्वरच्या जवळ एक आणखी नदी उगम पावते, ज्या नदीला आपण म्हणतो गोदावरी. आणि ही गोदावरी नदी वाहत येते, ओके, इकडे, आणि इथून ही नदी एंट्री मारते इथे. इथे या नदीने एक आपला त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे. या नदीला म्हणलं जातं गोदावरी. ठीक आहे, आणि महानदी आणि गोदावरी यांच्यामध्ये एक छोटीशी इथं एक नदी आहे जी की महेंद्रगिरी डोंगरावरून उगम पावते. या नदीला म्हणलं जातं ऋषिकुल्य नदी. ठीक आहे, ऋषिकुल्य नदी. कधी कधी महानदी आणि गोदावरीच्या मध्ये ऋषिकुल्य नदी हे विचारू शकते. ठीक आहे, ऋषिकुल्य नदी पण महत्वाची आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी सावित्री उगम पावलेली आहे त्या सावित्री नदीच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला, जिथं सावित्री नदी उगम पावते त्या सावित्री नदीच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला एक महत्वपूर्ण नदी या ठिकाणी उगम पावलेली आहे, ज्या नदीला म्हटलं जातं कोणती? तर कृष्णा नदी. तर ही कृष्णा नदी ती दक्षिणेकडे वाहत येते, नंतर परत इकडे अशी उत्तरेकडच्या साईडला जाते आणि इथून या ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार करते. तर ही जी नदी आहे या नदीला म्हणलं जातं कोणती? तर कृष्णा नदी. पॉइंट लक्षात आला? कृष्णा नदी कुठून कशी वाहत जाते ते, गोदावरी कशी आहे ते, महानदी कशी आहे ते. ठीक आहे, तर कृष्णा आणि गोदावरी, ओके, या एकदम जवळ प्रदेश निर्माण करतात. आणि जवळपास पाहिलं गेलं तर महानदी, गोदावरी, कृष्णा या ज्या नद्या आहेत ना, ह्या मोस्ट प्रॉबेबली नद्या ह्या जुन्या नद्या आहेत, पठारावरच्या एकदम जुन्या नद्या. त्यामुळे या लोकांनी ओल्ड डिपॉझिट या ठिकाणी तयार केलेले. एक ऑइल रिझर्व्ह सुद्धा या ठिकाणी सापडतो. आपल्याकडे एक ऑइलचा जो साठा आहे, कच्च्या ऑइलचा साठा, हा कच्च्या ऑइलचा साठा सुद्धा या प्रदेशामध्ये मोस्ट प्रॉबेबली सापडतो. ठीक आहे, पॉइंट क्लिअर झाले? येस, गोदावरी, कृष्णा, ठीक आहे. आणि देन या ठिकाणी पेन्नरू नावाची एक नदी आहे.
कोणती? पेन्नेरू. कृष्णेच्या दक्षिणेकडे पेन्नेरू आहे एक छोटीशी नदी. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, ज्याला दक्षिणेकडची गंगा म्हणून ओळखली जाते, दक्षिण गंगा, या ठिकाणी ब्रह्मगिरी टेकडी आहे. तर या ब्रह्मगिरी टेकडीवरती उगम पावणारी एक नदी की जी दक्षिणेकडे वाहत जाऊन या प्रदेशामध्ये एक त्रिभुज प्रदेश निर्माण करते, ज्याला म्हणलं जातं कावेरी. काय म्हणतात त्याला? कावेरी. तर ही जी नदी आहे त्या नदीला ओके दक्षिणेकडची गंगा म्हणतात. ही सुद्धा महत्त्वपूर्ण नदी आहे आणि ह्या नदीच्या प्रदेशामध्ये परतीचा मान्सून पडतो. परतीचा मान्सून पडल्यामुळं कावेरी नदीला जे पाणी राहतं ते जवळपास 6 ते 8 महिन्याचं पाणी राहतं. या पूर्ण नद्यांपैकी सगळ्यात जास्त पाणी किंवा सगळ्यात जास्त काळ पाणी कावेरी नदीमध्ये राहतं. कारण की कावेरी नदीच्या प्रदेशामध्ये परतीचा मान्सून पडतो हे विसरायचं नाही. यावरही क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, यावरही क्वेश्चन आलेला आहे. पण कावेरी नदी ही 12माही नदी नाही आहे. म्हणजे तुम्ही असं समजू नका की येणारा पाऊसही पडतो, नैऋत्य मान्सून वारे आणि ईशान्य मान्सून वारे पण पडतात. परतीचा मान्सून वारा जो आहे तो कावेरीवरती किंवा कावेरीच्या प्रदेशामध्ये परतीचा मान्सून डेफिनेटली पडतो. त्यामुळं या प्रदेशामध्ये लोक हिवाळ्यामध्ये सुद्धा ओके परतीच्या मान्सूनच्या वेळेस सुद्धा भात लावतात. या ठिकाणी परतीच्या मान्सून वेळेस सुद्धा भात. इथं रब्बी हंगामात, खरीप हंगामात सगळीकडे वर्षभर भातच लागतो इथं. ओके, हा एक युनिक एरिया आहे आणि हा युनिक एरिया तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता आयोगाला काय अपेक्षित आहे? तर आयोगाला असं अपेक्षित आहे की तुम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लक्षात ठेवलाय. एवढ्या सगळ्या नदी बघितल्यानंतर काय काय विद्यार्थ्यांचे डोळे फिरतात. आणि आजकाल आयोग फक्त नद्यांचा क्रम आणि नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम नाही लक्षात ठेवत किंवा विचारत नाही. तर कधी कधी आयोग एखाद्या उपनद्या देतं आणि उपनद्या देऊन असं विचारतं की या उपनद्या कोणत्या नदीच्या आहेत, किंवा नद्या आणि उपनद्यांच्या जोड्या लावासारखा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा खालीलपैकी कोणत्या नद्या नाहीत असं पण विचारलं जाऊ शकतं एखाद्या नदीची उपनदी नाही म्हणून. यावरती क्वेश्चन्सचे जे पॅटर्न्स आहेत, हे क्वेश्चनचे पॅटर्न्स खूप मोठ्या प्रमाणात फिरत आहेत आणि हे क्वेश्चनचे पॅटर्न्स तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे. जर ते कव्हर झाले तर डेफिनेटली याच्यावरती तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर पाहून घ्या, हा सगळा एक बेसिक अप्रोच तुमच्यासमोर मी आज मांडलेला आहे आणि मला असं वाटतं की याच पॅटर्ननी एक छोटंसं लेक्चर, आज बघतो एक इंट्रोडक्शन आहे तुमचं नद्यांचं, मग उद्या आपल्याला महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख 4 नद्या, नर्मदा, तापी ह्या ज्या नद्या आहेत, या नद्यांचा एक आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे. त्या नद्यांच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत आणि कोणत्या कोणत्या उपनद्या महत्त्वपूर्ण आहेत असा पाठ आपल्या मॅप रिडिंगची बॅच किरण गुरुजी ॲप्लिकेशनवरती अवेलेबल आहे. बॅचला खास करून डिस्काउंट दिलेला आहे 80%चा, जाणून बुजून दिलाय, कारण की मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी असे जे मॅप रिडिंगच्या बेस्ट लेक्चर आहेत ते तुम्ही करावे. आता या मॅप रिडिंगच्या यूट्यूबच्या लेक्चर्समधून तुम्हाला फक्त बेसिक छोटी छोटी इन्फॉर्मेशन मिळेल, अगदी 5-10 मिनिटाची. पण तुम्हाला जर सखोल बॅच करायची, पूर्ण 1-1 तासाचं लेक्चर कव्हर करायचं आहे आणि आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचा आहे जिओग्राफीचा, तर ही मॅप रिडिंग बॅच नक्की अवेलेबल आहे. कुठे मिळेल? तर ही तुम्हाला किरण गुरुजी ॲप्लिकेशनवरती मिळेल, जी की यूट्यूबच्या माध्यमातून मी काही फ्री बॅचेस किंवा फ्री कोर्सेस किंवा डेमो लेक्चर्स आपण म्हणतो ते घेतलेले आहेत. ओके, तर ते तुम्ही पाहू शकता. पण तरी पण या बॅचेसमध्ये आल्यानंतर तुम्हाला एकदम डिटेल ॲनालिसिस करून मिळेल आणि तेही मी मध्ये मध्ये काही PYQचं सुद्धा एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतोय. ओके, नक्की जॉईन करा ही बॅच. धन्यवाद.